विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला प्रश्न परिमिती या घटकावर आधारित आहे। प्रश्न आहे 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल। तर सुरुवातीला इथे लक्ष द्या, आपल्याला 1 पदरी कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची लांबी काढायची आहे। तर ही बाग कशी आहे, तर ती बाग चौरसाकृती आहे, त्यामुळे आधी आपल्याला इथं चौरसाच्या परिमितीचे सूत्र वापरून आपल्याला बागेची परिमिती किती होते ते आधी आपण काढूया। बागेची परिमिती काढून घेऊ आधी आपण। इथे चौरसाच्या परिमितीचे सूत्र लागू होते, ते सूत्र आहे 4 गुणिले बाजूची लांबी। त्या सूत्रामध्ये आपण दिलेली माहिती भरू। 4 गुणिले बाजू किती दिलेली आहे आपल्याला 80 मीटर, 4 गुणिले 80 320 मीटर। पण हे आपल्याला 1 पदरी कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची लांबी आहे, 1 पदरी कुंपणासाठी। पण प्रश्नामध्ये आपल्याला 4 पदरी तारेचे कुंपण घालायचे आहे, म्हणून आपल्याला 4 पदरी तारेची लांबी काढायची आहे। त्यासाठी आपल्याला 4 गुणिले 320 करायचे आहे। 4 गुणिले 320 केल्यानंतर त्याचे उत्तर येते 1280 मीटर। म्हणून आपल्याला 4 पदरी तारेचे कुंपण घालायचे असेल तर 1280 मीटर लांबीची तार लागणार आहे।